अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। अमित शहा आज लोणी दौऱ्यावर आहेत। पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। तर लोणी बाजारपेठेतील जाहीर सभेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यांचं काल शिर्डीमध्ये आगमन झालं। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर या चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येते। नेमकी चर्चा कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। मात्र आत्ताची आपण ही दृश्य पाहतोय। अमित शहा या ठिकाणी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत। साईबाबांचं दर्शन या ठिकाणी ते घेत आहेत। सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाला सर्वच नेते मंडळी आता उपस्थित राहणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। मात्र अमित शहा याआधी साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। नेते मंडळी या ठिकाणी मंत्री अमित शहा यांच्यासोबत उपस्थित असल्याची दृश्य। काल रात्री अमित शहा हे शिर्डीमध्ये दाखल झाले। शिर्डीत ते मुक्कामी होते। त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शहा यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। अमित शहा यांच्याकडून आता काय सल्ला मार्गदर्शन कानमंत्र दिला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या दौऱ्याआधी आपण पाहतोय सकाळीच अमित शहा हे साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। आजचा हा अमित शहा यांचा दौरा आणि आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पांचं उद्घाटन या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे। तर पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण ही अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। तर त्या ठिकाणी 1 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जाहीर सभेत आता अमित शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात आता अमित शहा हे प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या इथे जाणार, तिथे भेट देणार आहेत। त्यानंतर लोणीतील प्रवरा सहकारी साखर कारखाना विस्तारित युनिटच्या लोकार्पण कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल। लोणीतील प्रतिमा स्थळ येथे अनावरण कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। लोणी बाजारपेठेतील जाहीर सभेला त्यांची उपस्थिती। तर 4 वाजता कोपरगावमधील महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना मल्टी फ्रीड कंप्रेस्ड बायोगॅस प्लांटच्या लोकार्पण कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत। मात्र त्यांच्या दौऱ्याला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। साईबाबांचं दर्शन घेऊन आता या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। आजचा त्यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा या ठिकाणी आता ते शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आज त्यांचा हा लोणी दौरा। लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। तर लोणी बाजारपेठेतील जाहीर सभेला ते उपस्थित राहणार आहेत। या जाहीर सभेमध्ये आता अमित शहा काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काल रात्री या ठिकाणी अमित शहा यांचं शिर्डीत आगमन झालं। शिर्डीमध्ये ते मुक्कामी होते। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आणि आता त्यांच्या सोबत या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत। आताची आपण ही दृश्य पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साईबाबांचं दर्शन घेत आहेत। शिर्डीतील साईचरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर, आज लोणीच्या दौऱ्यावर। लोणी येथे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। तर आता साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर अनेक विविध कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या दौऱ्याला आता 11 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। तर 4 वाजेपर्यंत त्यांचा हा दौरा नियोजित करण्यात आलेला आहे।
अनेक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल. तर जाहीर सभा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. लोणी बाजारा पेठेतील जाहीर सभेला त्यांची उपस्थिती असेल. तर लोणीतील प्रतिमा स्थळ येथे अनावरण कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती. महत्त्वाचे कार्यक्रम आज पार पडणार आहेत. या कार्यक्रमाला अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.